श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाला आपण सुरुवात करूया। राजविद्या राजगुह्य योग। श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, तुझ्यासारख्या दोष दृष्टीरहित भक्तासाठी मी या अत्यंत गोपनीय ज्ञानाचे रहस्योद्घाटन करतो, जे जाणून घेतल्यावर तू दुःखरूप भवबंधनातून मुक्त होशील। हे विज्ञानसहित ज्ञान सर्व विद्यांचा आणि सर्व गूढ गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र, अतिउत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त आचरण करण्यास अत्यंत सोपे व अविनाशी आहे। हे परंतप, या तत्वज्ञानरूप धर्मावर श्रद्धा नसलेला पुरुष मला प्राप्त न होता मृत्यूरूप भवचक्रातच भ्रमण करीत असतात। मज अव्यक्त स्वरूप सच्चिदानंद घन परमात्म्याद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे आणि सर्व जीव माझ्या ठायी संकल्पांच्या आधाराने स्थित आहे, परंतु वास्तविक मी त्यांच्यामध्ये स्थित नाही। ते सर्व जीव माझ्यात स्थित नाहीत, परंतु माझी ईश्वरीय योगमाया आणि माझा प्रभाव तर पहा। ही सर्व जीवांचे धारण व पोषण करणारा आणि सर्व जीवांना उत्पन्न करणारा माझा आत्मा वास्तविकपणे त्या जीवांमध्ये स्थित नाही। जसे आकाशापासून उत्पन्न झालेला व सर्वत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशातच स्थित असतो, तसेच माझ्या संकल्पाद्वारे उत्पन्न झाल्याने सर्व जीव माझ्यातच स्थित आहेत, असे जाण। हे कौतेय, कल्पाच्या अंती व सर्व जीव माझ्या प्रकृतीला प्राप्त होतात, अर्थात प्रकृतीत लय पावतात आणि नवीन कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मीच त्यांना पुन्हा उत्पन्न करतो। मी आपल्या त्रिगुणात्मक मायेचा अंगीकार करून स्वभावाने वशीभूत होऊन परतंत्र झालेल्या या संपूर्ण प्राणी समुदायाला त्यांच्या कर्मानुसार पुन्हा उत्पन्न करतो। हे धनंजय, त्या कर्मांमध्ये आसक्तीरहित व उदासीनाप्रमाणे राहणाऱ्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक ठरत नाहीत। हे अर्जुन, मज अधिष्ठात्याच्या सानिध्याने ही प्रकृती अर्थात माझी माया चराचर जगाची उत्पत्ती करते आणि या कारणानेच हे संसार चक्र फिरत आहे। माझा परमभाव न जाणणारे अज्ञानी लोक मनुष्य देह धारण करणाऱ्या मज सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात, अर्थात आपल्या मायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपाने व्यवहार करणाऱ्या मज परमेश्वराला साधारण मनुष्य मानतात। ज्यांच्या आशा व्यर्थ, ज्यांची कर्मे व्यर्थ व ज्यांचे सर्व ज्ञान व्यर्थ असते, अशा अस्थिर चित्ताच्या अज्ञानी लोकांनी राक्षसी, आसुरी व मोहिनी प्रकृतीला धारण केलेले असते। परंतु हे पार्थ, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले जे महात्मे आहेत, ते मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणून अनन्य मनाने युक्त होऊन निरंतर बसतात। ते दृढ निश्चयी भक्तजन नेहमी माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात। ते मला वारंवार नमस्कार करीत सदैव माझ्या ध्यानात तन्मय होऊन अनन्य भक्तीने माझी उपासना करतात। काही ज्ञानयोगी मज निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञाद्वारे अभिन्न भावाने पूजा करूनही माझी उपासना करतात आणि दुसरे मनुष्य नाना प्रकारांनी स्थित मज विराट स्वरूप परमेश्वराची पृथक भावाने उपासना करतात। श्रौत कर्म मी आहे, यज्ञ मी आहे, स्वधा अर्थात पितरांच्या निमित्ताने दिले जाणारे अन्न मी आहे, औषधी अर्थात सर्व वनस्पती मी आहे, मंत्र मी आहे, तूप मी आहे, अग्नी मी आहे आणि हवन रूप क्रियासुद्धा मीच आहे। मीच या संपूर्ण जगाचा धारण पोषण करता व कर्मांचे फळ देणारा, तसेच पिता, माता व पितामह आहे। मीच जाणण्यायोग्य पवित्र ओंकार, तसेच ऋग्वेद, सामवेद व यजुर्वेदही मीच आहे। मीच प्राप्त होण्यायोग्य परमधाम, सर्वांचा भरण पोषण करता व स्वामी, शुभ अशुभांना पाहणारा साक्षी, सर्वांचे निवासस्थान, शरण घेण्यास योग्य, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा मित्र आहे।
सर्वांच्या उत्पत्ती प्रलयाचा कारण, स्थितीचा आधार, निधार आणि अविनाशी कारण अर्थात बीज सुद्धा मीच आहे. मीच सूर्यरूप बनून तापतो आणि पाणी शोषून घेतो. नंतर मीच इंद्ररूपाने त्याचा वर्षाव करतो. हे अर्जुन, मीच अमृत आणि मृत्यू आहे. तसेच सत आणि असत सुद्धा मीच आहे. तिन्ही वेदांमध्ये सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरसाने पान करणारे, पापांपासून शुद्ध झालेले पुरुष यज्ञाद्वारे अप्रत्यक्षपणे माझीच पूजा करून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. तसेच आपल्या पुण्यांच्या फळरूपात स्वर्गात जातात आणि तेथे देवांचे दिव्य भोग भोगतात. स्वर्गातील अमर्याद विषय सुखाचा उपभोग घेऊन पुण्य क्षीण झाल्यावर ते पुन्हा मृत्यू लोकाला प्राप्त होतात. याप्रमाणे स्वर्गाचे साधन रूप असलेल्या तिन्ही वेदांमध्ये सांगितलेल्या सकाम कर्मांचे आचरण करणारे आणि भोगांची कामना करणारे पुरुष वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रात पडतात. अर्थात पुण्याच्या प्रभावाने स्वर्गात जातात आणि पुण्य क्षीण होताच मृत्यूलोकी येतात. जे अनन्य प्रेमी भक्तजन मज परमेश्वराचे निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने मला भजतात, त्या नित्य ऐक्य भावाने माझ्या ठाई स्थित झालेल्या पुरुषांचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. हे कौतेय, जरी श्रद्धेने युक्त होऊन सकाम भक्त दुसऱ्या देवतांची पूजा करतात, तरी ते सुद्धा माझीच पूजा करतात. परंतु त्यांची उपासना अविधीपूर्वक अर्थात अज्ञानयुक्त आहे. कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी सुद्धा मीच आहे. परंतु ते मज अधियज्ञ स्वरूप परमेश्वराला तत्वता जाणत नाहीत, म्हणून च्युत होतात, अर्थात पुनर्जन्म पावतात. देवतांची पूजा करणारे मृत्यूनंतर देवांना प्राप्त होतात. पितरांची पूजा करणारे पितरांकडे जातात. भूतप्रेतांची पूजा करणारे भूतयोनीत जातात आणि माझी पूजा करणारे भक्त मलाच प्राप्त होतात. म्हणून माझ्या भक्तांचा पुनर्जन्म होत नाही. जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, जल वगैरे अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताचे प्रेमपूर्वक अर्पण केलेले ते पत्रपुष्प देदिक मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रेमाने ग्रहण करतो. हे कौतेय, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे यज्ञ करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मलाच अर्पण कर. असे केले असता शुभाशुभ फळ देणाऱ्या कर्मबंधनातून तू मुक्त होशील. ही कर्तृत्व व भोक्तृत्व यांच्या संन्यासांची सोपी युक्ती तुला सांगितली आहे. या युक्तीने तू कर्मबंधनातून सुटून अनायास मलाच प्राप्त होशील. मी सर्व भूतांच्या ठाई समभावाने व्यापक आहे. मला कोणीही अप्रिय अथवा प्रिय नाही. परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात आहेत आणि मी सुद्धा त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट आहे. जर एखादा अतिशय दुराचारी सुद्धा अनन्य भावाने माझा भक्त बनून मला भजत असेल तर तो साधूच समजला पाहिजे. कारण तो यथार्थ निश्चयी पुरुष आहे. अर्थात त्याने असा दृढ निश्चय केलेला असतो की परमेश्वराच्या भजनासमान दुसरे काहीही नाही. तो लवकरच धर्मात्मा बनतो आणि त्याला शाश्वत परमशांती लाभते. हे कौतेय, तू निश्चयपूर्वक हे सत्य जाणून घे की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. हे पार्थ, जे माझा आश्रय घेतात, ज्यांचा माझ्या ठाई सर्वस्वी दृढ भाव आहे, मग ते जरी पापयोनीत जन्मलेले असले अथवा स्त्री, वैश्य, शूद्र असले तरी परमगतीस अर्थात मलाच प्राप्त होतात. तर मग यात काय सांगायचे की पुण्यशील ब्राह्मण व राजर्षी भक्तजन मला शरण येऊन परमगतीस प्राप्त होतात. म्हणून तू सुखरहित व क्षणभंगूर अशा या मनुष्य शरीराला प्राप्त झाला असल्याने निरंतर माझेच भजन कर. सदैव माझे स्मरण कर. माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्यात स्थित करून मतपरायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. अशा प्रकारे उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्ररूपी श्रीमद्भगवद्गीतेच्या श्रीकृष्ण अर्जुन संवादात राजविद्या राजगुह्य योग नामक 9वा अध्याय संपूर्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय.